कल्पना करा, ज्या संगणकावरून आपल्या शहरातील सार्वजनिक इमारतींची दुरुस्ती, रस्त्यांची कामं, लाखो रुपयांच्या बिलांचा व्यवहार चालतात, तो शासकीय संगणक जर एखादा खासगी ठेकेदार चालवत असेल तर काय होईल? होय, मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागात म्हणजेच भांडूप वेस्ट येथील पर्यवेक्षण विभागात नेमका हाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। आमच्या हाती लागलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की पर्यवेक्षण विभागातील शासकीय संगणक हे मनपा कर्मचाऱ्यांनी नव्हे तर एका खासगी ठेकेदाराने हाताळलेत। या संगणकावरच रोजच्या दुरुस्तीच्या ऑर्डर्स, कामांचे बिल्स, मंजुरीचे कागदपत्र आणि तांत्रिक अहवाल टाईप केले जातात। म्हणजेच सगळं प्रशासनिक नियंत्रण ज्या संगणकावरून चालतं त्यावरच बाहेरचा ठेकेदार बसलाय। आता प्रश्न आहे, यात धोका काय आहे? तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर ठेकेदार जर शासकीय नेटवर्कमध्ये प्रवेश करतो तर त्याला कॉन्फिडेन्शियल डेटा मिळवण्याची, फाईल्स कॉपी करण्याची, अगदी नष्ट करण्याची सुद्धा क्षमता असते। USB ड्राईव्हद्वारे डेटा बाहेर नेणं, ईमेलद्वारे फाईल्स ट्रान्सफर करणं किंवा सिस्टीम मध्ये मालवेअर टाकणं हे सगळं काही मिनिटात होऊ शकतं। यामुळे संपूर्ण विभागाच्या संगणकांवर डेटा चोरी, रॅन्समवेअर हल्ला किंवा सरकारी रेकॉर्डमध्ये फेरफार होण्याचा धोका निर्माण होतो। ही केवळ बेकायदेशीर कृती नाही तर नागरिकांच्या कर रुपयांचा डेटा आणि प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात टाकणारा प्रकार आहे। तांत्रिक धोक्याबरोबरच ही बाब महाराष्ट्र शासनाच्या IT धोरण आणि डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्याचं थेट उल्लंघन आहे। नियम स्पष्ट सांगतात, शासकीय संगणकांवर केवळ अधिकृत कर्मचारीच काम करू शकतात, पण इथे ठेकेदारांना बिनधास्तपणे ऍक्सेस देण्यात आला। या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या माहिती सुरक्षा नियमांचं उल्लंघन झालं असून त्यासाठी जबाबदार अधिकारी आणि ठेकेदार दोघांवरही कारवाई अपरिहार्य आहे। तज्ञांच्या मते सर्वप्रथम त्या संगणकाचा नेटवर्क कनेक्शन तोडून त्यांची फॉरेन्सिक इमेज घ्यावी, ठेकेदारांचे सर्व युजर IDs तात्काळ निलंबित करावेत आणि लॉग्स जपून तपासणी सुरू करावी। संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी आणि ठेकेदारावर FIR दाखल करून ब्लॅक लिस्टिंग ही अनिवार्य कारवाई करावी। सायबर सेल आणि डेटा प्रोटेक्शन बोर्ड यांच्याकडूनही स्वतंत्र तपास आवश्यक आहे, कारण हा प्रकार केवळ प्रशासनिक चूक नाही तर सायबर क्राईमचं गंभीर स्वरूप आहे। एका संगणकाच्या क फलकावर बसून ठेकेदार जर मनपाच्या निर्णयांवर प्रभाव टाकत असेल तर मग नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण कोण करणार? मुंबईकरांचा डेटा, मनपाची विश्वासार्हता आणि शासनाची सुरक्षा हे सर्व एका चुकीच्या ऍक्सेसमुळे धोक्यात आलंय। आता बघायचंय म्हणजे मनपाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकारावर किती गंभीरपणे कारवाई करतात की पुन्हा एकदा फाईल बंद करून प्रकरण मिटवण्याचं नेहमीच चित्र दिसणार आहे।